काल अचानक ब्रेक लागलेली मुंबई आज पुन्हा रुळावर यायला सज्ज झाली। सेंट्रल, वेस्टर्न आणि हार्बर तिन्ही मार्गावर लोकल सेवा सुरळीत सुरू झाली असून सकाळी आपल्या वेळापत्रकानुसार सीएसटीवरून पहिली लोकल सोडण्यात आली आहे। त्यामुळे मुंबईकरांची सुरुवात ऑन टाइम झाली। एका रात्रीच्या पावसाने मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल रेल्वे, रस्ते, वाहतूक सर्वच यंत्रणा कोलमडून पडली। बीएमसीचे दावे पोल ठरवत पावसाने चांगलाच आरसा दाखवला, मात्र आता ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याचाही निचरा झालाय। त्यामुळे मुंबापुरी आता पूर्वपदावर येते। मुंबईत शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय। या पार्श्वभूमीवर आज शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलाय। शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा केली आहे। मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे मानखुर्दमध्ये एक मुलगा नाल्यात वाहून गेला। अग्निशमन दल आणि नौदलाकडून त्याला बाहेर काढण्यासाठी मदत कार्य सुरू आहे। त्या मुलाचा शोध मोठ्या प्रमाणात सुरू आहे। मुलाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। जागतिक दर्जाचं शहर असा लौकिक मिरवणारं मुंबई शहर कसं ठप्प होतं याचं दर्शन संपूर्ण जगाला घडलंय। सुशिक्षित मुंबईकर आकाशातून पडणारा पाऊस आणि पायाखाली तुंबलेलं शहर याच्याशी दोन हात करत होते, तर मुंबई महापालिका आणि मुंबईचे कारभारींनी मात्र आपले दावे पावसाच्या पाण्यात कसे वाहून गेले हे उघड्या डोळ्यांनी बघितलं। यंदा पावसाचं पाणी तुंबणार नाही अशी प्रशासनानं राणा भीमदेवी थाटात केलेली गर्जना पहिल्याच पावसात अशी बुडून गेलेली पाहायला मिळाली। मुंबईतल्या कुर्ला परिसरातील नेहरूनगर पोलीस स्टेशनमध्येच पाणी शिरलं। संततधारेमुळे मुंबईतल्या इतर भागांप्रमाणे नेहरूनगर पोलीस स्टेशन सुद्धा सकाळपासून जलमय झालं होतं। फिर्याद नोंदवण्यासाठी आलेल्या नागरिकांनाही गुडघाभर पाण्यातून जावं लागत होतं। पहिल्याच पावसात मुंबईची पुरती वाट लागल्यानं आता त्यावरून राजकीय चिखलफेक सुरू झाली आहे। मुंबई महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तोफ डागली। उद्धव ठाकरेंनी मुंबई भरून दाखवली असा मार्मिक टोला त्यांनी लगावलाय। एवढंच नाही तर नालेसफाईच्या कामात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून या भ्रष्टाचाराची लाचलुचपत खात्यामार्फत चौकशी करावी अशी मागणीही मुंडेंनी केली आहे। पहिल्याच मोठ्या पावसात मुंबईची तुंबापुरी झाल्यानं महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेवर आणि महापालिका यंत्रणेवर जोरदार टीका होते। उद्धव ठाकरेंनी मात्र मुंबई महापालिकेची पाठराखण केली। दोष देणारे दोषच देणार, पालिकेला दोष देणं सोपं आहे अशा शब्दात त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले। मुंबईची भौगोलिक परिस्थितीच अशी आहे की समुद्रातलं पाणी उलट मुंबईत येतं। ओहोटी येत नाही तोपर्यंत पंपिंग स्टेशनच्या 3 गेटपैकी एका गेटमध्ये अडकलेला दगड काढता येणार नाही असंही त्यांनी सांगितलं। 15 दिवसातला पाऊस एका दिवसात झाला असं सांगत पालिकेचे आयुक्त अजय मेहता यांनी आपली जबाबदारी झटकली। तसंच आज मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला। गरज असेल तरच बाहेर पडा असं आवाहनही मेहता यांनी केलं। शुक्रवारच्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांच्या मदतीसाठी नौदल धावून आलं। मुसळधार पावसामुळे मुंबापुरीची तुंबापुरी झाली, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नौदलाच्या टीम मुंबईत तैनात करण्यात आल्या होत्या। नौदलाचे डायव्हर्स आणि बोटी मुंबईत सज्ज ठेवल्या होत्या। गुरुवारी मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या पावसानं मुंबई उपनगरालाही झोडपूट काढले। मुलुंड, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर या भागात ठिकठिकाणी पाणी तुंबलं होतं। मुलुंड आणि भांडूप दरम्यान पाणी साचल्यानं ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक मंदावली होती। भांडूपमध्ये टेंभीवाडा, हनुमान टेकडे, गावदेवी परिसरात आधारभिंती कोसळल्याने काही घरं रिकामी करण्यात आली होती। मुंबईत जोरदार पावसामुळे वृक्ष उन्मळून कोसळून पडल्याच्या घटना घडल्यात। माझगाव, वडाळा, माहीम, हिंदमाता परिसरात झाडं पडल्याच्या घटना घडल्यात, त्यामुळे अनेक वाहनांचं नुकसान झालंय। मिठी नदीची पातळी वाढली। कालच्या पावसात मिठी नदीची पातळी 2.5 मीटरपर्यंत आली आहे। मिठी नदीची धोक्याची पातळी 2.7 मीटर इतकी, तर 3 मीटर हा धोक्याचा इशारा ओलांडण्याची मर्यादा आहे। त्यामुळे माहीम कॉजवे परिसरातल्या नागरिकांना घरं रिकामी करण्याची सूचना मुंबई महापालिकेने दिली आहे। 26 जुलै 2005च्या प्रलयात मिठी नदीला आलेला पूर कारणीभूत होता, म्हणून एनडीआरएफ आणि मुंबई अग्निशमन दलाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत। मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेसह रस्ते वाहतूक तर ठप्प झालीच, पण त्याचबरोबर खराब हवामानाचा फटका विमानसेवेलाही बसला। लो व्हिजिबिलिटीमुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवेला मोठा फटका बसला। विमान वाहतूक 45 मिनिटं उशिरानं सुरू होती, तर मुंबईत येणारी काही विमानं बडोदा, अहमदाबाद इथे वळवण्यात आली। मुंबईतल्या पावसामुळे विमान वाहतुकीला लो व्हिजिबिलिटीचा फटका बसला।
मुंबई पाठोपाठ कोकणातही पावसानं जोरदार हजेरी लावली। सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। रायगड जिल्ह्याच्या सर्वच भागात संततधार सुरू आहे, त्यामुळे जनजीवन पूर्ण विस्कळीत झालंय। अलिबाग शहराच्या अनेक भागात पाणी तुंबलंय। अलिबाग, पेठ, मुरुड तालुक्यासह जिल्ह्याच्या काही भागात वीज पुरवठा वारंवार खंडित झाला होता। रायगड जिल्ह्यातील संभाव्य दरडग्रस्त गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय, तर सिंधुदुर्गमध्ये झाडं पडण्याच्या घटना घडल्या। मालाडमधील विषारी दारू प्रकरणातला बळींचा आकडा आता 64च्या घरात पोहोचलाय। गेल्या बुधवारी रात्री मालाड मालवणी भागातल्या लक्ष्मीनगर झोपडपट्टीत हातभट्टीची दारू प्यायल्यानं हा प्रकार घडला। हातभट्टीची जीवघेणी दारू सर्रासपणे कशी विकली जाते हेच या प्रकारानं उघड झालंय। या प्रकरणी आतापर्यंत 8 पोलिसांना निलंबित करण्यात आले, तर 5 जणांना अटक करण्यात आली। मालाड मालवणी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्यासह 8 जणांवर कारवाई करण्यात आली आहे। वाळूमाफियांची दादागिरी मोडून काढण्याची भाषा सरकार करत असताना मंत्री मात्र मदत करत असल्याचं उघड झालंय। ऊर्जा मंत्री बावनकुळेंनी वाळूमाफियांची पकडलेली वाहनं सोडण्यासाठी अधिकाऱ्यांना फोन केल्याचा आरोप होतोय। बावनकुळेंनी मात्र हे आरोप फेटाळलेत। भाजपकडून मात्र बावनकुळेंची पाठराखण होतीये। शुक्रवारी मध्यरात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसानं शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा रद्द करण्यात आला। पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबलं होतं। या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवाचा सोहळा रद्द करण्यात आला। शिवसेना नेते संजय राऊत यांनी घोषणा केली। 4 महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी आमदार वसंत गीते यांनी मनसेला आणखी एक धक्का दिलाय। 2 दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर नगरपालिकेवर मनसेचा झेंडा फडकला, मात्र 2च दिवसात नवनिर्वाचित नगराध्यक्ष अनघा फडके यांच्यासह मनसेच्या 6 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं त्र्यंबकमधील मनसेचं अस्तित्व धोक्यात आलंय। केवळ त्र्यंबकच नाही, तर येत्या काही दिवसात नाशिक शहरातही अशाच पद्धतीनं नगरसेवकांचे प्रवेश सोहळे होणार असल्याचे संकेत गीते यांनी दिले। जगाच्या पाठीवर कुठेही होत नाही अशी टोल वसुली राज्यातल्या सर्वात मागास नंदुरबार शहरात केली जाते। जगात कुठेही 2 व्हीलर चालकांकडून टोल वसुली होत नसताना नंदुरबारमध्ये मात्र दुचाकी चालक गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष टोलचा भुर्दंड सोसतायत। शहरात पेट्रोल डिझेलवर उपकराच्या माध्यमातून टोलसाठीची वसुली केली जाते। याबाबत दावे प्रतिदावे करणारे सत्ताधारी आणि विरोधक मूग गिळून गप्प बसलेत। लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं पुण्यात मोठी कारवाई केली। पुणे पालिकेच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्यासह माजी अध्यक्ष रवी चौधरी यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुन्हा दाखल केला। 2 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला। धुमाळ आणि चौधरी यांच्याबरोबरच शिक्षण मंडळातील क्लार्क संतोष मेमाने आणि भाऊसाहेब भापकर या खासगी व्यक्तीला देखील या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले। माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर महिलांना मारहाण केल्याचा आरोप खोटा आहे असा दावा आमदार संग्राम थोपटे यांनी केला। अनंतराव थोपटे हे आमदार संग्राम थोपटे यांचे वडील आहेत। आरोप केलेल्या महिला आणि तनपुरे नावाच्या काही लोकांनी माझ्या आईला कोंडून ठेवलं होतं असा गंभीर आरोप थोपटे यांनी केला आहे। रागाच्या भरात त्यांनी काही अपशब्द वापरले, त्याबद्दल संग्राम थोपटे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। सदरक्षणाय खलनिग्रहणाचा संदेश देणाऱ्या पोलीस खात्यातील 2 अधिकाऱ्यांनी बेशिस्त वर्तन केलंय। एका मटका बुकेवर कारवाई करण्यावरून आधी शाब्दिक चकमक आणि त्यानंतर झालेल्या हाणामारीमुळे सोलापूर पोलीस खात्यात एकच खळबळ उडाली। पुण्यात उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं यासाठी पुण्यातील वकील आक्रमक झालेत। त्यासाठी पुणे जिल्हा बार असोसिएशनतर्फे कोर्ट बंद आंदोलन करण्यात येतंय। चंद्रपूर शहरात पोलिसांनी दारू तस्करीची एक मोठी घटना उघडकीस आणली आहे। अंचलेश्वर परिसरात एका मालवाहतूक करणाऱ्या वाहनातून 5 लाखांची दारू जप्त करण्यात आली असून या प्रकरणातल्या एकाला अटक करण्यात आली आहे। इंटरनॅशनल सोसायटी ऑफ रेअर आयटम या संस्थेच्या वतीनं पुण्यात एक आगळं-वेगळं प्रदर्शन भरवण्यात आलं। दुर्मिळ खडकांपासून ते डायनासोरच्या अंड्यांपर्यंत आणि वैविध्यपूर्ण शालेयोपयोगी साहित्यापासून ते सेलिब्रिटींच्या ऑटोग्राफपर्यंतचं वेगवेगळं साहित्य संग्रह या प्रदर्शनात ठेवण्यात आलाय। योग साधनेचं महत्त्व गेल्या अनेक वर्षांपासून ठाण्यातील देवधर संस्कारतर्फे दिले जाते। जागतिक योग दिनाचं औचित्य साधून संस्कार वर्गातील मुलांकडून योगाची प्रॅक्टिस करून घेतली जाते।
वाडी हॉस्पिटलमध्ये रुग्ण ट्रीटमेंटसोबत योगाही शिकतायत। सध्या डायलिसिसवर असलेल्या 10 वर्षीय चिरागला त्याचे वडील किडनी देणार असून पुढील काही दिवसात किडनी ट्रान्सप्लांट केली जाणार आहे। दरम्यानच्या कालावधीत वाडी हॉस्पिटलमध्ये चालणाऱ्या योग वर्गात तो आईसह हजर असतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।